आम्ही आहे ना, खूप दिवसापासून ना प्रिन्सच्या स्कूलमध्ये कंप्लेंट येत होत्या, की प्रिन्स रायटिंग फास्ट करतो. आधी खूप छान रायटिंग करायचा, पण आता काय माहिती काय झालंय त्याला. तर मी त्याला इतकी ओरडलं, इतकं मारून झालं, इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर आता मी असं फायनली मला त्याच्या डे केअरच्या आतू त्या मला बोलल्या, की "प्रिशू, मी एक काम करा तुम्ही." असं होतं, की आपण बऱ्याचदा मुलांना मारतो, ओरडतो, ते सांगत नाही. तर मे बी त्याला दिसत नसन लांबचं, म्हणून तो फास्ट रायटिंग करत नसेल, प्रॉपरली दिसत नसेल. तर म्हणून ना मी आज त्याला आली आहे डोळे चेक करायला. आता बघते त्याला काय माहिती नंबर निघतोय का काय होतंय. चला बघू आता. होप्स की नको असं काही असायला. दुसरं काय असेल तर आपण त्याचं हे करू शकतो. पण नंबर एवढ्या लहान वयात नको वाटतात सगळ्या गोष्टी. तर चलो. तर प्रिन्स माझ्या अगोदरच वरती जाऊन बसला होता. एक्साइटमेंट किती असते बघा. तर माझ्या अगोदरच तो वरती जाऊन बसलेला. तर त्यांची जी प्रोसेस होती ती त्यांनी ॲक्च्युली चालू पण केली होती. आणि मग मी तिथे जाऊन त्याला सांगत होते, "अरे तू ते रीड कर. तुला जे खरं खरं सांग." कारण की लहान मुलं यार, ते खरं सांगतील की नाही मला माहिती नाही. म्हणून मी त्याला अगोदरपासूनच आयडिया देत होते, की नाही तू खरं सांग. नाहीतर खोटंपणा बोललास तर माहिती नाही काय होईल. कारण की नंबर काही पण येऊ शकतो ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी त्याला सांगत होते की खरं बोल. आणि मी घाबरत होते की यार नंबर नको लागायला, कारण लहान आहे यार तो अजून. म्हणून अशा वाटतात की ह्या सगळ्या गोष्टी नकोत अजून. मोठं झाल्यावरती तर ठीक आहे, पण आत्ता सध्या तरी नकोत. तर तो सगळ्या गोष्टी सांगत होता. पण तर नंतर चेक करून झाल्यावरती त्याला फायनली नंबर तर लागलाच होता. दोन्ही डोळ्याला, एक डोळ्याला जरा जास्त नंबर आहे आणि एका डोळ्याला जरा कमी नंबर आहे. त्याच्यामुळे खूप दिवसापासून त्याच्या डोळ्याच्या खाली रिंकल्स वगैरे किंवा जास्त जबरदस्तीने बघायला ट्राय केलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी वगैरे पण यायचं. आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी म्हटलं एवढा लहान आहे, मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याची झोप पण आजकाल कमीच असते. त्यानंतर आम्ही खाली आलो आणि खाली आल्यावरती नंतर त्यांनी आम्हाला सिलेक्शनसाठी प्रिन्स तर इतका आगाव आहे ना, तो मला म्हणायचा, "मम्मा मला तुझ्यासारखा चष्मा घ्यायचा आहे." तर मी त्याला म्हटलं, "हा घे, हा छान वाटतोय." तर लावायचा आणि मिररसमोर जाऊन उभं राहायचं. अरे त्याला मी सांगते, मी व्हिडिओ काढते, माझ्यासमोर उभा राहा. पण काय मुलं ऐकतील तर ना. आणि मुलं खूप आट्टे झाले. त्याला पूर्णपणे त्याच्याच चॉईसचं सगळं घ्यायचं होतं. मी त्याला इतके वेगवेगळे व्हरायटी दाखवत होते आणि ते पण ॲक्च्युली आम्हाला चांगली हेल्प करत होते. छान छान स्पेक दाखवत होते. तर खूप सारे बघून झाल्याच्या नंतर प्रिन्सने मला चॉईस देतो, एकतर हा नाही तर हा, याच्यातूनच एक चॉईस कर. आणि नंतर तर एकच पॅक घेऊन बसला की नाही मला हाच घ्यायचा आहे, हाच घ्यायचा आहे. तर आम्ही इतके बघत होतो, हा घालून बघ, तो घालून बघ, हा छान वाटतोय का, तो छान वाटतोय. मी त्याला म्हटलं हा बघ माझ्या जुन्यासारखं. तर ते बाबा हे तर अजिबात नको. आणि म्हणतो मला ना एकदम असा हाय ग्लॉसीमध्ये घ्यायचा, एकदम छान असा पाहिजे, एकदम ट्रान्सपरंट असा पाहिजे. आणि इतके ना म्हणजे तुम्ही त्याचे शब्द जर बघाल ना, असं इतका समजदार. आणि मुलं ना मोठे झाले ना खरंच खूप समजदार होतात. आणि त्यांनी दाखवलेल्या सगळ्या स्पेकपैकी सगळे असे लावून ठेवले आणि मला म्हणतो, "मम्मा याच्यातूनच फक्त तू एक चॉईस कर." आता याला घ्यायचा आहे चष्मा आणि हा माझा ऐकायला 1 मिनिट पण तयार नव्हता. मला म्हणायचं घ्यायचं तर की नाही तर नाही घ्यायचा. तर असं सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. कर याच्यातलंच. मला कुठला आवडलाय हा ना. तुला आवडलाय. हा पण हा एकदा लाव, जस्ट ट्राय प्लीज. मला लावून तर बघ ना यार. मला अशी पण लाव. लावून बघ ना, माझ्यासाठी लाव फक्त. थोडी विकत घेणार आहे लगेच. इथं माझ्या समोर थांब ना, मग तिकडे बघायला जा. एक नंबर दिसतोय बघ तू जरा. काय छी 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 छी. अरे खूप हा एकदम परफेक्ट. तुझं तोंड एवढं मोठं आहे अरे. नको, मला नको आवडलं सांगू. एक सुद्धा चॉईस करत नाही मी, घेणार नाही मग तुला खरं सांगते. पाहिजे तू नाही मला एवढा खास वाटला. मग हा वाटला का? फायनली ना प्रिन्ससाठी हा डन केला. ठीक आहे, तू खुश आहे? आवडलं तुला? पण मला खाऊ खायचा. स्कूलला नाही जायचं आता? म्हणजे मला काहीतरी खाऊ घालायचं. तू तू म्हणली ना की हा जर तू फायनल केला तर तुला पिझ्झा नाही तर बर्गर पाठवू. ते म्हणजे कॅन्सल. नाही 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 मला नाही पाहिजे. नाही शोना, देणार आहे. ऐक तरी, हसत नाहीये मी काय बोलणार आहे ना, व्हिडिओ चालू आहे म्हणून मी आपली गप्प बसली होती. नाही देणार आहे बाबी, खरं प्रॉमिस. ठीक आहे, लावून तर बघ, मला व्हिडिओ काढू दे. वा, अरे इतकं सुंदर दिसतोय ना प्रिन्स, लिटरली सांगते तुला. इकडे बघ, एकदम क्यूट बॉय वाटतोय. तिकडं हाच पाहिजे. दाखव इकडे बघ जरा, लावतो. ठीक वाटतंय? लय वाटतं रे, बघ बघ जरा.
तिकडे बस, असं बघ, असं मला समोरून कसं वाटतं, नीट उभा राहा. आता वाजले ते 12:15 आणि प्रिन्सला आता चालली मी स्कूलला सोडवायला. चल आहे ना, चल ना, मी आहे ना, मी आहे, चल चल. मग काय